भाजपा शिवसेना युती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळामध्ये एक नवीन रस्ता होतोय। तो मुंबई नागपूर हा शीघ्रसंचार मार्ग आहे। याच महामार्गाला देवेंद्र फडणवीस सरकारने समृद्धीचा महामार्ग म्हणून देखील नाव दिलेले आहे। नक्कीच या महामार्गामुळे परिसरातील शेतकरी असतील किंवा महाराष्ट्रातील शेतकरी खरंच समृद्ध होणार आहे का, या संदर्भात आपण चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत शहापूर तालुक्यातील एक सामाजिक कार्यकर्ते बबन दादा हरणे। दादा नमस्कार। नमस्कार दादा, काय सांगाल तुम्ही? मुंबई नागपूर हा शीघ्रसंचार महामार्ग आहे, तो आपल्या शहापूर तालुक्यातून 60 किलोमीटर अंतराने जातोय। त्या महामार्गाला महाराष्ट्रातील पहिली ठिणगी, विरोधाची ठिणगी जी आहे ती शहापूर तालुक्यातून पडलेली आहे। काय सांगाल नक्की हा मार्ग कसा आहे? भाजपा शिवसेना सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ड्रीम प्रोजेक्ट म्हणून महाराष्ट्राच्या समृद्धीसाठी मुंबई नागपूर जोडणारा जो महामार्ग कशा पद्धतीने महाराष्ट्राची समृद्धी करणारा ठरणार आहे अशा प्रकारची भूमिका जी घेऊन हा जो महामार्गाला मंजुरी दिली, त्या महामार्गाच्या बाबतीत हा शहापूर तालुक्यातील शेई शेरे आंबर्जे इथून ते कसाऱ्या भागातील विगाव माळपर्यंत हा रस्ता या तालुक्यातील 60 किलोमीटर अंतरातून जातो। या 60 किलोमीटर अंतरामध्ये 27 गावातील जवळजवळ 1000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या जमिनी या महामार्गासाठी शासन ताब्यात घेणार आहे। आणि त्याचसोबत या महामार्गाच्या बाजूलाच दशई, शेलवली, शिलोत्तर, कासगाव, शिवनेरी या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी मेगा सिटी वसवण्यासाठी ताब्यात घेतल्या जाणार आहे। आणि या महामार्गामुळं आधीच या तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात जमिनी जाऊन बाधित झालेल्या या शेतकऱ्यांच्या आणखी जमिनी घेऊन या शेतकऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारा हा महामार्ग ठरणार आहे। महाराष्ट्राची समृद्धी कदाचित होईलही, पण ज्यांनी योगदान दिलं, त्याग केलं, जमिनी या रस्त्यासाठी ज्यांच्या जाणार आहे त्या शेतकऱ्यांचं आयुष्य मात्र भकास होणार आहे। त्यामुळे या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून तरी हा महामार्ग म्हणजे समृद्धीचा नाही तर भकासाचाच महामार्ग ठरणार आहे। बरोबर आहे। हा तुम्ही सांगताय हा महामार्ग बघून आणणे आणि गुडूंजवळ तर लोक ना म्हणजे असं येणं होतं ना, डिस्टर्ब होतं। ठीक आहे, एकंदरीत हा महामार्ग तुम्ही दादा सांगताय की समृद्धीचा नसून हा भकास महामार्ग होणार आहे, कारण शेतकऱ्यांच्या हजारो एकर जमीन या महामार्गात जाणार आहे। दादा, नक्की तुम्ही जी सुरुवात केली आहे ठिणगी महाराष्ट्रातील पहिली शहापूर तालुक्यात पडली, तुम्ही आता सांगितलं, तुम्हाला तुमच्याकडे शेतकरी आले की कशा पद्धतीने तुम्ही हा लढा उभारण्यासाठी पुढाकार घेतला, का घेतला? शासनाने या मुंबई नागपूर महामार्गासाठी मोठ्या प्रमाणात अतिशय जलद गतीने कार्यवाही सुरू केली। या जुलैच्या अधिवेशनामध्ये याबाबत महाराष्ट्र महामार्ग अधिनियमात 37वी दुरुस्ती केली। त्यानंतर 5 जुलै 2016ला लगोलग शासन निर्णय काढला गेला आणि या माध्यमातून शेतकऱ्यांना पॅकेज घोषित केलं। त्यानंतर बैठका DPRच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी प्रेझेंटेशन केलं, पालकमंत्री आणि त्या खात्याचे मंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी प्रेझेंटेशन केलं आणि हा कशा प्रकारे शेतकऱ्यांना भागीदार करून घेणारा समृद्धीचा मार्ग आहे हे पटवून द्यायला सुरुवात केल्यानंतर साहजिकच चळवळीतले कार्यकर्ते म्हणून आमच्या लक्षात आलं की याच्यातली खरी मेघ काय आहे आणि ती मेघ 5 जुलै 2016चा शासन निर्णय किंवा शेतकऱ्यांना जे पॅकेज जाहीर केलंय यातून काय मिळणार आहे शेतकऱ्याला। आमचा तालुका वारंवार या शहापूर तालुक्यातील तानसाभातचा, वैतरण या धरणांना जमिनी दिल्या। या धरणामध्ये नव्याने जे शाही धरण होते त्या शाही धरणासाठी लाखो एकर जमिनी शासन ताब्यात घेते आणि त्याच वेळेस घाटघर वीज निर्मिती प्रकल्प असेल, इतर जे काही अनुषंगिक छोटे मोठे लघु पाटबंधारे धरणं असतील, यानंतर मुंबई नाशिक महामार्गाचं रुंदीकरण झालं, चौपदरीकरण झालं आणि त्या चौपदरीकरण करण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या। मुंबई मनमाड पाईपलाईनसाठी देखील मोठ्या प्रमाणात, पेट्रोलियम लाईनसाठी मोठ्या प्रमाणात जमीन गेल्या। असं करताना एवढ्या जमिनी गेल्याच्या नंतर 50 वर्षापासून आमचा तालुका हा त्यागच करत आला आहे, पण त्याच्या त्यागाच्या बदल्यात या तालुक्यातील शेतकऱ्यांना काही मिळालं नाही। 1967 सालापूर्वी या तालुक्यातील भातसा धरणातील बाधित गावांच्या ज्या जमिनी गेल्या त्यांच्यासाठी आज 50 वर्षानंतर आजही आंदोलन करावे लागतात, न्याय मागावा लागतोय। आणि म्हणून आम्ही आमच्या हे लक्षात आली बाब की हे काय पॅकेज आहे नेमकं, आणि ते पॅकेज बघितल्यानंतर गावागावामध्ये आम्ही बैठका घेतल्या, शेतकऱ्यांसोबत बसलो, सगळ्या शेतकऱ्यांनी आम्हाला आमंत्रित केले की तुम्ही या समजून सांगा आम्हाला कसं काय शासन जे काय करेल ते करेल, पण त्या अगोदर जे शासनाने अलाइनमेंट जाहीर केले, जे रस्ता कशा पद्धतीने जाणार आहे, नोड कुठल्या कुठल्या ठिकाणी बसवले आणि हे सगळे जाहीर केल्यानंतर त्या बदल्यात शेतकऱ्यांना काय मिळणार आहे, भागीदारी कशी मिळणार आहे, वार्षिक अनुदान कसं मिळणार आहे, शेतकऱ्यांना त्यातून काय लाभ मिळणार आहे का, याच्या बाबतीत जेव्हा त्या शासन निर्णयाचा आम्ही अभ्यास केला तेव्हा ही 100% फसवी आणि शेतकऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारं हे पॅकेज आहे आणि ही योजना आहे। आणि यात एक वैशिष्ट्य या योजनेचं सरकारने की प्रचंड प्रमाणात धूर्त आणि
फडणवीस नीती याच्यामध्ये वापरली गेली आहे की आमच्याच खिशातील आमच्याच जमिनी काढणार आणि आमच्याच जमिनीत आम्हाला 30% भागीदारी देणार. आता त्या भागीदारीमध्ये पण पुढे मेघ अशाच पद्धतीने शेतकऱ्यांनी का विरोध करू नये. तर आम्हाला या तालुक्यात आलेला अनुभव असा आहे की सरकार कोणाचंही असो त्यांनी या शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलं, निष्क्रियपणे कारभार केला आणि खरोखर ज्यांनी त्याग केला, त्यांच्या मुलाबाळांची आयुष्य उद्ध्वस्त झाली, त्यांना जर न्याय दिला असता तर साहजिकच शेतकरी या दृष्टिकोनातून सकारात्मक दृष्टीने देखील शेतकऱ्यांनी बघितलं असतं. तर बबनजी, काय विषय तुम्ही जर सांगितलं फडणवीस नीती वस्तुस्थिती आहे, कारण आता एक त्यांनी नवीन नाव दिलं आहे लँड पुलिंग नावाचं, भूसंचयन. भूसंपादन नाव शेतकऱ्यांना प्रचलित होतं, भूसंचयन हा काय प्रकार आहे? तसं पाहता हे शासन निर्णय वाचल्यानंतर आमच्या लक्षात आलं की केंद्र शासनाचे, राज्य शासनाचे भूसंपादनाचे वेगवेगळ्या प्रकारचे कायदे आहेत. मागच्या 2013-14 यापूर्वीच्या काँग्रेस सरकारने भूमी अधिग्रहण कायदा मंजूर केला. त्या कायद्याच्या अनुषंगाने ज्या ज्या काही बाबी सेवा सोयी सुविधा प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन असेल, त्यांना प्रकल्पग्रस्तांना सोयी सुविधा देणं असेल, त्यांना योग्य प्रकारे त्या जमिनीच्या अधिक पटीने कित्येक पटीने मोबदला देण्याच्या संदर्भात असेल, त्यांना पर्यायी जमिनी देण्याच्या बाबतीत असेल किंवा त्यांना योग्य तो मोबदला त्या जमिनीचा परतावा रूपाने दिला पाहिजे, अशा स्वरूपाचं जे कॉम्पेन्सेशन होतं त्या कॉम्पेन्सेशन ॲक्टला इथं फाटा देऊन लँड पुलिंग नावाची भूसंचयन योजना लागू केली. आणि जी हा काय प्रोजेक्ट नाही, हा काय प्रकल्प नाही, तर ही योजना आहे आणि योजना कधी बंद होऊ शकते. याच्यामध्ये या लँड पुलिंग योजनेमध्ये काय होणार की शासन दसई, शिलोत्तर त्यानंतर कासगाव असेल, शेलवली असेल, शिवनेरी असेल, या 5 गावांच्या ज्या जमिनी त्यांना नवनगरासाठी घ्यायच्या आहेत की जिथे या बाधित महामार्गामध्ये होणाऱ्या शेतकऱ्यांना 30% भागीदारी जी द्यायची आहे त्या नोडमध्ये, मेगासिटीमध्ये, मग त्या मेगासिटीमध्ये ज्या जमिनी ताब्यात घेतल्या जाणार आहेत त्या जमिनी संपादित केल्या जाणार नाही, तर त्या जमिनीच्या सातबारावर शेतकऱ्याचं नाव, या योजनेमध्ये शेतकऱ्याचं नाव सातबारा सदरी तसंच राहील. फक्त इतर हक्कात सातबारावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ याच्या नोंदी होतील आणि लँड पुलिंगमध्ये महसूल खात्याकडे जे काही रेकॉर्ड आहे, वन खात्याच्या यामध्ये कुठल्याही जागा ताब्यात घेतल्या जाणार नाही. फक्त खाजगी क्षेत्र या योजनेमध्ये घेऊन त्यावर शासनाचं नाव लागेल आणि शेतकऱ्यांना सांगितलं ते सातबारा तुमच्या नावावरच राहील. आणि या लँड पुलिंगमध्ये, या भूसंचयन योजनेमध्ये प्रकल्पग्रस्त दाखला अजिबात मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना किंवा त्यांच्या वादीवारसांना कुठल्याही ठिकाणी शाळा कॉलेजेसमध्ये प्रवेशाच्या बाबतीत असेल, इतर नोकरीमध्ये आरक्षणाचा असेल किंवा इतर अनुषंगिक मिळणारे लाभ असतील, सेवा सोयी सुविधा या कुठल्याही प्रकारे मिळणार नाही. दुसरी गोष्ट, या लँड पुलिंगमध्ये होणारी जी काही लोकांना माहिती नाही लँड पुलिंगच्या संदर्भात, तर शासन सांगते की लँड पुलिंग योजनेअंतर्गत आम्ही नवी मुंबई विमानतळ प्राधिकरणाकडे जमिनी ताब्यात घेतल्या. आंध्र प्रदेशमध्ये अमरावती जो जिल्हा आहे त्या अमरावतीमध्ये आम्ही अशा पद्धतीने लँड पुलिंग योजनेमध्ये जमिनी संपादित केल्या. पण जर आम्ही नवी मुंबईतील काही प्रकल्प बाधितांशी किंवा विमानतळ प्राधिकरणाची मध्ये गेलेल्या जमिनीच्या शेतकऱ्यांशी बोलल्यानंतर तिथं एकरी 27 कोटी रुपये भाव त्या जमिनींना मिळालेले आहेत. इथं मात्र शेतकऱ्यांना या योजनेमध्ये 1 रुपया रोख स्वरूपात परतावा किंवा त्या जमिनीतला मोबदला म्हणून मिळणार नाही. ही योजना तिकडे चालते आणि इकडे फसवेगिरी चालू आहे. म्हणजे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असा हा प्रकार आहे. या योजनेमध्ये प्रत्यक्षात शेतकऱ्याला 1 रुपया लाभ मिळणार नाही की ज्याच्या जमिनी जाणार आहे, ज्याच्या जमिनी या रस्त्यासाठी जाणार आहे, ज्यांच्या जमिनी या मेगा सिटीसाठी ताब्यात घेतल्या जाणार आहेत, त्यांना 1 रुपया रोख स्वरूपाने मोबदला दिला जाणार नाही. मग शासन सांगते आम्ही काय देणार, तर 5 जुलै 2016चा जो शासन निर्णय काढला त्या शासन निर्णयामध्ये त्यांनी असं सांगितलंय की जमिनी ताब्यात दिल्यापासून सप्टेंबर महिन्यात जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे आणि त्या जमिनी ताब्यात दिल्यापासून वार्षिक अनुदान म्हणून त्या शेतकऱ्यांना एकरी जिरायत जमीन ज्यांच्या आहेत, आपल्या तालुक्यातील बहुतांशी खडकाळ दगडाळ किंवा जिरायत जमिनी आहेत बहुतांशी, किंवा काही ठिकाणी आपली लोक भेंडी काकडी पाण्याच्या बाजूला असलेली जमिनी भेंडी काकडीची पिके घेतात असे, तर जिरायत जमिनीमध्ये वार्षिक अनुदान म्हणून अशा शेतकऱ्यांना 20,000 रुपये एकरी अनुदान दिले जाणार आहे. बरं, आम्हाला वाटलं हे अनुदान हयात आहे का, मरेपर्यंत किंवा कायमस्वरूपी पिढीजातपणे मिळणार आहे का, तर ते अजिबात नाही. हे फक्त ही योजना चालू असेपर्यंत, योजना चालू कधीपर्यंत, रस्त्याचं काम होईपर्यंत. म्हणजे रस्त्याचं काम झाल्यानंतर शेतकरी परत वाऱ्यावर, मग शेतकऱ्याशी देणे घेणे नाही, वार्षिक अनुदान तुमचं जे एकरी 20,000 कबूल केले ते बंद होणार. दुसरी गोष्ट, या नवनगरामध्ये ज्या रस्त्यासाठी ज्या जमिनी जातात त्या बाधित शेतकऱ्यांना त्यांचं जमिनीचं जर 100 गुंठे क्षेत्र त्या रस्त्यासाठी जात असेल तर त्यांना 25% म्हणजे 25 गुंठ्याची भागीदारी मिळणार आहे, विकसित भूखंड मिळणार आहे. आता ज्या माणसाची 2.5 एकर जमीन जाते त्या माणसाला फक्त 30 गुंठ्याचं येण्याचं किंवा अकृषिक जर भूखंड मिळणार असेल तर तो काय खाणार त्या ठिकाणी आणि तो कुठे मिळणार, म्हणजे
तो कुठे मिळणार याच्या बाबतीत शाश्वती नाही. तो जो आहे तो मेगा सिटी जी बस होतील त्या मेगा सिटीमधून या तालुक्यातील विगावापासून शेळी शहरापासून जेवढे काही बाधित रस्त्यातील गावं होतील किंवा जे शेतकरी बाधित होतील भूधारक त्या बाधित शेतकऱ्यांना दसई शेलवली कासगाव या जमिनी या ठिकाणच्या सगळं जमिनी 450 हेक्टरपेक्षा अधिक खासगी जमिनी संपादित करून त्या ठिकाणी ते मेगा सिटी बसवणार आणि तिथे यांना 30% किंवा 25% जी भागीदारी येते ती त्या ठिकाणी घेणार. बरं या लँड पुलिंगमध्ये भागीदारी शासन सांगते. आमच्या पालकमंत्र्यांनी सांगितलं की जे रस्ते विकास प्राधिकरणाचे मंत्री आहेत त्या महामंडळाचे त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांना पहिला असा प्रकल्प आहे, पहिली अशी योजना आहे की जिच्यामध्ये शेतकऱ्यांना आम्ही भागीदारी देणार आहोत. पण भागीदारीमध्ये अशी मेघ मारले की रस्त्यासाठी ज्यांच्या जमिनी जाणार आहेत त्या जिऱ्यात जमिनींना 25% भागीदारी मिळणार आहे फक्त. आणि नवनगर मेगा सिटीसाठी ज्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या जाणार आहेत त्यांना 30% भागीदारी मिळणार आहे. आता परत या भागीदारीमध्ये पण पुढे कसे फाटे फुटले ते बघा. एक रंजक त्याच्यामध्ये आपल्याला अभ्यासात आणि आपल्या लक्षात आलं की ज्या जमिनी या रस्त्यासाठी जाणार आहेत किंवा नोडमध्ये जाणार आहेत मेगा सिटीसाठी त्यांच्या त्या जमिनींच्या मध्ये जर त्या जिरायत जमिनी आहेत तर 25% मिळणार आहे. त्या 25%मध्ये पुन्हा जर कुळ कायदा त्या जमिनीला तुमच्या लागला असेल शेतकऱ्यांच्या तर त्या जमिनीच्या मालकांना 12.5% भूखंड देण्यास पात्र असेल. 12.5% भागीदारी मिळेल. म्हणजे 100 गुंठे जर तुमचं क्षेत्र त्या कुळ कायद्याच्या लागू असेल त्याला तिथं त्या संपादित केलेल्या ताब्यात घेतलेल्या जमिनीच्या मध्ये तर फक्त 12.5%च किंवा 12.5 गुंठ्याचं क्षेत्राचा तुम्हाला विकसित भूखंड मिळेल. आणि जी आपल्या शहापूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात कुळ कायद्याच्या जमिनी आहेत, मोठ्या प्रमाणात नवीन शर्तीच्या महारवतनाच्या इनाम जमिनी आणि नियंत्रित सत्ता प्रकार म्हणजे भूगोलदार वर्ग 2च्या जमिनी आहेत. आणि अशा जमीनधारकांची इथे या भागीदारी योजनेत खूप मोठ्या प्रमाणात फसवणूक होते आणि हे शेतकऱ्यांचं मरण. आता तुम्ही सांगितलं शेतकऱ्यांना कशा प्रकारे मोबदला मिळणार आहे, परंतु आमच्या दळखन या ठिकाणी याच महामार्गाने बाधित होणारा जो शेतकरी होता 77 वर्ष वयाचा पुंडलिक सरकोत त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झालेला आहे. एकंदरीत या गोरगरीब शेतकऱ्यांनी ह्या लँड पुलिंग योजनेचा म्हणा किंवा महामार्गाचा एक धसका घेतलेला आहे. रात्रभर काही शेतकरी झोपत नाही. त्यांना वडिलोपरची जमीन आहे ती आपण सांभाळली, 2 एकर असेल, कोणाची 4 एकर असेल, कोणाची 10 एकर असेल, परंतु आज जमिनीवस्थ होण्याची वेळ या शेतकऱ्यांना आलेली आहे. अशी परिस्थिती असताना आता तुम्ही त्या ठिकाणी गेला होतात, काय सांगाल त्या शेतकऱ्याची काय अवस्था आहे? आजची परिस्थिती बघितलं तर शहापूर तालुक्यात रोजगाराची कुठल्याही प्रकारे साधने नाही. त्याच्यामुळे शेतकरी प्रचंड अस्वस्थ आहे. आणि अशा अस्वस्थतेत या तालुक्यात मोठमोठ्या प्रकल्पांना जमिनी जात आहेत. ज्या वर्षानुवर्ष पिढीजातपणे जमिनी सांभाळल्या, ज्याचं कसून उपभोग घेत होतो, आमच्या पुढच्या पिढ्यानपिढ्या त्या शेतीवर जगणाऱ्या होत्या, उदरनिर्वाह करणाऱ्या होत्या. कदाचित नोकरी नाही मिळाली तरी त्यांचा मुलगा तो शेतीवाडी, भेंडी, काकडी किंवा इतर अनुषंगिक पिकं, नगदी पिकं किंवा भात तरी त्यातून उत्पादित करून जीवन जगू शकत होता. त्यांच्याही पुढच्या पिढ्या पूर्वापारपणे पुढे पिढीजातपणे जगल्या असत्या. आणि असं करताना मोठ्या प्रमाणात जमिनी जात आहेत. आणि हा नव्यानेच महामार्ग आला, कुठून जातोय, काय जातोय, कसा जातोय हे सगळं चित्र जसं स्पष्ट व्हायला लागलं तसं शेतकऱ्यांच्यावर प्रचंड आघात झाला. काही लोक रात्री अजिबात झोपत नाहीत किंवा काय झालं परमेश्वराने आमच्या बोकांनी हे कसं काय मारलं. आणि या सरकारला आजच्या दिनसाठी आम्ही जी मतं दिली ती आमच्याच बोकांनी बसली आणि आजचे नाही तर आता आमचीच परिस्थिती वाईट जाऊन आमचंच आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी हे सरकार टपलंय. आणि त्याच्यामुळे शेतकरी आज गावागावात राहते, 1-1, 2-2, 12-12 वाजेपर्यंत बसतात, चर्चा करतात की आपण पिढीजातपणे सांभाळलं, जी नाती गोती सगळी संपुष्टात येतील आणि पूर्णपणे जमिनी आपल्या जातील. दुसरी गोष्ट आणि ती याच्यामध्ये असं होतं शेतकऱ्यांचाच का की पारंपरिक पिढीजातपणे जे काय 12 बलुतेदार असतील त्या 12 बलुतेदार पद्धती यामध्ये 100% मोडीत निघणार आहेत. की भूमिहीन असेल, अल्पभूधारक असेल, गावामध्ये पिढीजातपणे काम करणारा चांभार, कुंभार, लोहार, चर्मकार समाजाची लोक असतील, यांना कुठल्याही प्रकारे यांच्या नावावर जागा जमिनी नाहीत. पण पिढीजातपणे उदरनिर्वाह त्या ठिकाणी त्या गावाच्यावर अवलंबून करतो. काही ठिकाणी गावाच्या गावात जाते. दळकन गावातील सर्वे नंबर जर बघितले की जे हायवे ज्या संदर्भात अलाइनमेंट रस्त्याचं बाहेर आलेलं आहे त्या अलाइनमेंटमध्ये जे सर्वे नंबर आहेत ते सर्वे नंबर जसे लोकांना शासनाच्या माध्यमातून माहीत व्हायला लागले तसे शेतकऱ्यांनी आणखी धसका घेतला. मी तर खरोखर त्या कुटुंबियांच्या दुःखात आपण या तालुका आणि आम्ही सर्व शेतकरी सहभागी आहोत की ज्यांनी एक करता धरता कुटुंबातला चांगला घटक गमावला. जे पुंडलिक सरकोत यांना याचा धसका घेतला त्यांनी किंवा आम्ही यापूर्वी आधी जमिनी गेल्या आणि आणखी जमिनी एवढ्या मोठ्या प्रमाणात जर 10-15 एकर जमीन असेल तर माझं पुढचं कुटुंब जगणार कसं, आमच्या पिढ्या बरबाद होतील. आणि अशाच पद्धतीने धसका घेऊन त्यांचा बळी हा
पहिला बळी हा महामार्गाचा आहे. मुंबई नागपूर हा समृद्धीचा महामार्ग ठरेल तेव्हा फडणवीस सरकारला ठरेल, पण आमच्यासाठी हा पहिला जीव हा बळी जो गेलाय तो या महामार्गामध्ये नक्कीच हा महामार्ग असमृद्धीचा असेल हे दर्शवणारच आहे. आणि याच्यामुळं आपल्या तालुक्यातल्या ज्या जमिनी गुंठेवारी पद्धतीने आहेत, माझं तर या राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना आणि मुख्यमंत्र्यांना त्यांना विनंती आहे की तुम्ही ज्या शेतकऱ्याचा 5 गुंठ्याचा सर्वे नंबर आहे, 7/12 बाधित होतोय, त्याला तुम्ही किती टक्के भागीदारी देणार?